नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थ. तर आज गेलो आहे गावाकडे शेतामध्ये. तर तूर काढणी चालू होती. तर तूर काढणीसाठीच गेलो होतो. यांना पण सुट्टी होती, तर म्हटलं तूर काढून घ्यावा. कारण डुकरांनी खूप वैताग दिला आहे. तर डोंगराच्या कडेला असल्यामुळे खूप डुकरं येत आहेत शेतामध्ये. तर काढणीला सुरुवात केली आहे. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, आगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? गावाकडचं शेती वगैरे, डोंगराकडची शेती, ते पहा आमच्या गावाकडचा व्ह्यू कसा आहे तो. तर खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. तर हिरवं पाहिल्यानंतर इथून निघावं वाटत नाही, पण काय करणार. शेती आणि शेतकऱ्यांसाठी शेतीच असते, पण आमच्यासाठी नोकरी शेती दोन्ही पण आहे. त्याच्यामुळे पाहावंच लागतं, शेती कधी तर नोकरी कधी. तर गावाकडची बोरं पहा किती सडा पडला आहे आणि इकडे खायला भेटत नाही. तर हे तळे आहे, शेततळं. गावाकडे शेतामध्ये शेततळं केलेलं आहे, त्यात पाणी भरून ठेवले. आणि आमची शेती सर्व डोंगराच्या कडेलाच आहे, त्याच्यामुळे खूपच असं हिरवं असतं. आणि शेती पण खूप अशी डोंगराकडेच्या असल्यामुळे हरणं आणि डुकरं इतके वैताग देतात, तर काहीच येऊ देत नाही त्याच्यामध्ये. पण कसं तरी करावंच लागते आपल्याला. तरी शेतामध्ये काहीतरी असं जोडधंदा म्हणून आपल्याला, जोड व्यवसाय म्हणून आपल्यासाठी नोकरी आहे. पण शेतकऱ्यांसाठी तर तेवढंच शेती हाच पर्याय आहे. तर ते कसे करत असतील हाच विचार येतो मनामध्ये. तर पहा इथं हरीण दिसतंय, तुम्हाला दिसतंय का नाही पहा. ते पहा पळाले. तर आलो आहे शेतामध्ये. म्हटलं चला आता थोडंसं काम पण करावं. तर काटणीला सुरुवात केली आणि साहेबांचं चाललं आहे चला आता बास करा म्हणे. तर आलो शेतामध्ये, मग सुरुवात केली. हे आमचे जावेचे कांदे वगैरे आहेत. तर पहा कसं कापणी वगैरे चालू केली आहे. थोडंसं काटणीचा व्ह्यू घेतला आहे. तर ते झाल्यानंतर मग संध्याकाळी उशीर झाला होता, रिटर्नचा काही व्हिडिओ घेतला नाही. संध्याकाळी खूप अंधार पडला होता. कारण काटणी केल्यानंतर लगेच संध्याकाळी आम्ही वाहून पण टाकलं आहे घरी. कारण खूप डुकरं खूपच वैताग देऊ राहिले तिकडे. गावाकडे खूप डुकरांनी वैताग आणला आहे, म्हणजे काहीच येऊ देत नाही आहे असं. तर शेत दाखवलं आहे तुम्हाला. मध्ये एक ओसाड असं म्हणजे असं काहीच ठेवत नाही शेतामध्ये, पूर्ण मोकळंच करून टाकतात शेतामध्ये. तर हे झालं आहे आता. सुरुवात खाली केली आहे काढणीला. तर कसा वाटला शेतकऱ्यांचा व्ह्यू आणि शेती वगैरे गावाकडचा व्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर थोडासा शेअर केला आहे तुमच्याशी. तर बाय बाय.